हे धरणीची आन तुला जीवाचं रान कर तू पेटून राहू भार वादळ वाऱ्यात तू. आणि 96 साली ज्या पद्धतीनं बेदाण्याचे सौदे चालू केले त्यानंतर हा जा मोठा टर्नओव्हर बेदाण्याच्या बाबतीतचा उभा झालेला आहे. त्याच पद्धतीने द्राक्ष पीक जर टिकवायचं असेल तर द्राक्षाला भाव मिळणं आवश्यक आहे आणि त्यासाठी द्राक्षाचे सौदे चालू करण्याचा निर्णय या सगळ्या मंडळींनी एकत्रितपणाने येऊन केला. पडू दे ठिणगी लागू दे बनवा आई चरून फेड तू अंधार भेद उजेड पाड पहाट नवी कर तू.